आता मुंबईचं मैदान झालं 26 जानेवारीचं. नक्की तुम्ही बोलला तुमची एक बाईट व्हायरल झाली कारण की सोमवारच्या दिवशी बैल पळवत नाही, पण त्याच्या आदल्या दिवशी मावशी भाचीचं मैदान, त्या मैदानाला आपली बैल दिसली नाही. आणि सर्व आता टोटल बैल किती टोटल आता आता ह्याच्या आधी तुमच्याकडे कोणकोणती बैल होती तुमच्याकडे तुमच्या दावणी? माझ्या दावणीला काय वाटतं मुंबईच्या बिंदोडच्या आणि वरच्या घाटावरच्या शर्यतीत काय फरक वाटतंय? नमस्कार मित्रांनो, आज पंढरशेठ फडके यांची दुसरी पुण्यतिथी आणि पुण्यतिथी आल्यानंतर छोटीशी व्हिडिओ घेतली आणि असं होते दादांची मुलाखत घेऊया. नमस्कार. आता बघा ना, आता आप्पा गेल्यानंतर तरी पण आता गुरुनाथ शेठ चांगल्या पद्धतीने नाव चालवतं. खूप सारे नंदी देखील येतात. अर्ध नियोजन वरचं नियोजन तुम्ही करता आणि खालचं नियोजन आपली बरीच सारी मंडळी करते. तर काय सांगता आता वरचं नियोजन कसं सध्या? चांगलं चाललंय. आता सगळ्याच बैलांचं येईल त्या मैदानात आपण नियोजन करून बैल घेऊन जातो. हारजीत काय नशिबाची गोष्ट. नक्कीच. आता मुंबईचं मैदान झालं 26 जानेवारीचं. नक्की तुम्ही बोलला तुमची एक बाईट व्हायरल झाली कारण की सोमवारच्या दिवशी बैल पळवत नाही, पण त्याच्या आदल्या दिवशी मावशी भाचीचं मैदान, त्या मैदानाला आपली बैल दिसली नाही. काय झालं, सोमवारचं आपलं सावली देसाईचं मैदान पारंपरिक असल्यामुळं आणि ते मैदान केलं नसल्यामुळं समोर आल्यामुळं म्हणलं मग जाऊ दे, कोणतंच मैदान करायला नको. आणि पक्ष म्हणजे खाली 3च बैल होती, बाकी सर्व वरती बैल सर्व कधी आली खाली? काल रात्री आले. हा रात्री आली. आणि सर्व आता टोटल बैल किती? टोटल आता इथे मोजान वर अजून 2-3 आहे ती, पर अजून 3च. आणि आता खाली बरीच उतरले, तर आता खाली किती राहतील आणि वरती किती राहतील? तसं काय नाही, ते अचानक नियोजन राहते कधी पण. हा का? कारण की आता मुंबई बिंदोडचा खेळ आता म्हणजे आता जून महिन्यापर्यंत असतोय आणि चांगल्या पद्धतीने बिंदोड असतं आणि आपण नाव अजून तसंच आहे, जे आधी होतं तेवढंच नाव आहे. आणि बघा आता बादलला एक फेरा दिलता मागं, तर बादलला आता फेरा वगैरे दिला आणि त्यानंतर बिंदोड पळवत नाही का? नाही, बिनजोडला पळवायचा तसा बंदच केलाय. कशाला, आता त्याचं वय झालंय त्यामुळे नाही पळवत. पण म्हणजे कधी वाटलं तर आपण एखादी छोटीशी गाडी करू त्याच्यावरती. आता वय झालं ना, त्याच्याकडून काय अपेक्षा करायची आहे? त्या वय झालं म्हणून प्रेरणा आता अपेक्षा नाही, म्हणजे त्यांनी सर्व अपेक्षा पूर्ण केलेले आहेत. तर सर्जाची फिटनेस बघतो तुम्ही आणि पक्षाकडे बघतात, मग पक्ष तर अनफिट काय झालं नक्की बैलांना? ना त्याच्या मागले डाव्या पायाला लागलं होतं पक्षाच्या डाव्या बाजूच्या, म्हणून थोडा अनफिट आहे. होईल लवकरच फिट अँड करेल करेक्ट कार्यक्रम. कार्यक्रम. आणि पक्ष आता खालीच दिसेल का आपल्याला? तसं काय नाही, बघू आता आज संध्याकाळी दादा काय म्हणतात. दादांच्या डिसिजन असतं बैल खाली आणायची वरती न्यायची. आता ह्याच्या आधी तुमच्याकडे कोणकोणती बैल होती तुमच्याकडे तुमच्या दावणी? माझ्या दावणीला भरपूर बैल होऊन गेली. भंगारपाडचं पिंट्या टायगर, परत चिमण्या भोरचा, सुलतानच्या गायत गाड्या अपराजित गाडी दोन्ही मुंबईला पाहिली ती मायापाशी. परत आपला सावकारवाल्यांचा जपान पण मायापाशी होता. त्याच्यानंतर पाले बुद्रुकवाल्यांचा सुंदर पण माया बसलाच. बरीचशीच बैल झाली, म्हणजे सर्व नामांकित बैल तुमच्या दावणीला. जिथपासून नादात बैलगाडी क्षेत्रात आहे तिथपासून माया दावणीला टॉपचा बैल असतो का तर असतो, नाव कायम टॉपला. काय वाटतं मुंबईच्या बिंदोडच्या आणि वरच्या घाटावरच्या शर्यतीत काय फरक वाटतंय? नाही फरक म्हणजे बिनजोड असो किंवा 3 फेऱ्या असो, ह्यात एकच त्रिवार सत्य आहे की बैल आणि बैलच पाहावा लागतो. 3 फेऱ्यात असला तरी त्या बैलांनाच पळायचा आहे आणि बिनजोड असला तरी बैलच पाहायला लागतो, त्याशिवाय आपल्याला यश प्राप्त करता येत नाही. त्यामुळे बिनजोड असो किंवा म्हणजे घाटावला 3 फेऱ्याचा खेळ असो, हा दोन्ही बी खेळ हे शेतकऱ्याचे आहेत. फक्त ते पर्यायीनुसार प्रत्येकाच्या आवडीनुसार ते 2 भाग झालेले आहे. ती वरल्या लोकांना थोडस 3 फेऱ्या आवडतात, इकडे थोडस बिनजोड आवडते. तसे सगळे आपण एक शेतकरीच आहे, त्यामुळे कोणता खेळ म्हणजे वाईट नाही, दोन्ही पण खेळ चांगले आहेत. आणि ह्यातलं त्रिवार सत्य एकच की कोणता पण खेळ असू दे बैल आणि बैलच पळावा लागतो. आणि दादा तुम्हाला तर खूप अनुभव आहे या क्षेत्राबद्दल. तर आमच्या इकडे म्हणजे आता नवीन पिढ्या बैलगाडी क्षेत्रात जसा वरती यायला लागलाय तसं नवीन पिढ्या त्यात यायला लागल्यात, तर त्यांना काय संदेश आहे तुमच्याकडनं? काय अवकाश बैलगाडी शर्यत क्षेत्र कुठं काय पळून जाणार नाही, हे आयुष्यभरासाठी आहे. म्हणजे ही परंपरा आहे आपली, ही परंपरा हिंदू संस्कृती आपण जोपासलीच पाहिजे. पण सगळ्यात पहिल्यांदा आपली लाईफ सेट करा. आपण कुठं तर 4 रुपये घरातले सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा, मग बैलगाडी शर्यतीचा नाद करा, तोपर्यंत नाद करू नका. तर मित्रांनो, ही मुलाखत म्हणजे थोडक्यात होती कारण की दादांना मग बरेच बैलांचं नियोजन करायचं आणि निघायचं वगैरे. त्यामुळे दादा धन्यवाद आणि खूप सारे शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी.